तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बनवलेली भाजी जेव्हा घरच्यांच्या आवडीची नसते आणि घरच्यांना ती खायचीच नसते, तेव्हा फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही आंबट, गोड, तिखट आणि छान चटपटीत टोमॅटोची चटणी बनवायची. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की एक चिरलेला कांदा घालायचा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला, एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मसाल्यासोबत टोमॅटो मिक्स करून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. टोमॅटो मसाल्यासोबत परतून घेतला की झाकण ठेवायचं. मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर झाकण काढायचं. पुन्हा एकदा ही भाजी खालून एकसारखी हलवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि एक अर्धा चमचा साखर घालायची. साखरेऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. पुन्हा एकदा हे मिक्स करायचं. झाकण ठेवून मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची. परफेक्ट अगदी 10 मिनिटात तयार होणारी झणझणीत, चटपटीत, आंबट, गोड, तिखट अशी टोमॅटोची चटणी बनून तयार झालीये. गरमागरम भात, चपाती, भाकरी कशासोबतही सर्व्ह करू शकता. अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.